गगनबावडा तालुक्यात वन्य प्राणी पाणी आणि हिरव्या चाऱ्याच्या शोधात फिरत असताना दिसतात। तहान आणि भुकेच्या तीव्रतेने हे वन्य प्राणी परिसरातील शेतीचे नुकसान देखील करतात। या गंभीर मुद्द्याची दखल घेऊन वन विभागाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी गगनबावडा तालुक्यातील शेतकरी करतात। ग्रामीण भागात वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने जलस्रोतही कोरडे पडत असतात। तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग असल्याने या भागातील वन्य प्राण्यांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे। उन्हाची दाहकता वाढत असल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांजवळ येत आहेत। यातून बऱ्याचदा त्यांचा माणसांशी संघर्ष होतो। अनेक शेतकरी त्यामध्ये जखमीही झाले असून शेतकऱ्यांची शेती वन्य प्राण्यांनी अनेक वेळा खाल्ली असून त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। वनपरिक्षेत्र गगनबावडा यांच्या मार्फत वन्यजीवांच्या पाण्यासाठी एकूण 13 कृत्रिम बशीतळे तयार करण्यात आली होती, पण त्यांची सध्या अवस्था फार बिकट आहे। जंगल क्षेत्रात वनतळेही तयार केली आहेत, पण ती पाण्याअभावी कोरडी पडताना दिसत आहेत। वन विभागाने या मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पाणवठे तयार करावेत असे बोलले जात आहे। यासोबत नुसतेच पाणवठे तयार करून उपयोग नाही, तर या पाणवठ्यावर पाण्याची सोय करणे फार गरजेचे आहे। प्रसार माध्यम न्यूजसाठी गगनबावडाहून महादेव कांबळे।